आवाज येत नाहीये, जेवल्यानंतर सुस्ती आले का? जय भवानी, जय भवानी. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना वंदन करून हिंदू हृदय सम्राट सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना अभिवादन करून, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या क्रांती ज्योतीने आम्हाला या व्यासपीठावर उभं राहण्याची संधी दिली, आम्हा स्त्रियांना शिक्षण दिलं, अशा शिक्षणाच्या जनक क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना मानाचा मुजरा करते. आज ऐरोली येथे जो हा महिलांसाठी मार्गदर्शन शिबिर मेळावा आयोजित केलेला आहे, त्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित आमच्या सकाळी झालेल्या सन्माननीय मीनाताई कांबळे उपनेत्या, त्याचप्रमाणे आमचे उपनेते विजयजी नहाटा साहेब, त्याचप्रमाणे आताच आलेल्या आपल्या उपनेत्या मनीषाताई कायंदे मॅडम, ज्योतिताई वाघमारे, आमच्या इथल्या हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात स्त्रियांना एकत्र आणलेला आहे आणि त्यांना मार्गदर्शन शिबिर आयोजित करून देण्याचा जो मान तुम्हा आम्हा सगळ्यांना दिलेला आहे, असे माझे लाडके दादा विजयजी चौगुले साहेब, तसेच व्यासपीठावर उपस्थित आमच्या इथल्या जिल्हा प्रमुख शीतलताई कचरे मॅडम आणि आमच्या इथल्या ज्या संपर्क प्रमुख दमयंतीताई आचरे, आज त्यांना काही कामानिमित्त जे बँकेचं त्यांचं काही काम होतं ते आल्या नाहीत, परंतु त्यांनी मला आवर्जून सांगितलं की मला येण्याची खूप इच्छा होती आणि ऐकण्याची खूप इच्छा होती. आज त्यांचंही नाव घेतल्याशिवाय मी राहत नाही. दमयंती आचरे मॅडम, व्यासपीठावर उपस्थित माझ्या सर्व नगरसेवक भगिनी, सर्व उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख, आमच्या सर्व महिला उपजिल्हा संघटक आणि माझे सगळे बंधू, त्याचप्रमाणे आपले उपस्थित एवढ्या मोठ्या संख्येने जमा झालेल्या माझ्या महिला भगिनी, माझ्या रणरागिणी, खरंच सर्वप्रथम तर दादा मी आपल्याला धन्यवाद देऊ इच्छिते, कारण एवढ्या सर्व महिलांना आज आपण इथे एकत्रित आणलेलं आहे आणि स्त्री सक्षम करण्याचं, सक्षमीकरणाचं, स्त्री सक्षमीकरण काय आहे हे दाखवून देण्याच्या उद्देशाने आज आपण सर्वजण इथे सर्वांना जमा करून इथे आणलेलं आहे आणि सर्व जमलेले आहेत. खरोखर सकाळपासून सर्वांचीच भाषणं झाली. मीनाताई कांबळेंनी छान भाषण केलं, त्यांनीही त्यांचे अनुभव सांगितले. आमचे विजयजी नाहटा साहेब उपनेते, त्यांनीही चांगलं मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे आज सर्वांनी इथे येऊन महिला इतक्या मनमोकळ्या झाल्या की खरोखर मला असं वाटलं की आज हे खुलं व्यासपीठ तुम्हा सर्वांना दादांनी मिळून दिलेलं, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण आम्हाला एकत्रित आणण्याचं काम आज त्यांनी केलेलं आहे. स्त्री सक्षमीकरण, आज तुम्हाला अनेक बचत योजनेची माहिती ते देण्यात आली, बचत गट काय आहे हे सांगण्यात आले, परंतु नारी, आज जो विषय आपल्याला दिलेला आहे, सशक्त नारी सशक्त समाज. खरंच जर स्त्रीला शक्ती नाही आहे का? स्त्रीला शक्ती आहे. आज तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की आज सरस्वती आम्हाला काय मार्गदर्शन करणार आहे, तर मी सांगू इच्छिते की बघा, माझ्या चेहऱ्याचा कलर कोणता असेल हे माझ्या हातात नाही, मी कोणत्या आईच्या पोटी जन्म घेतला हेही माझ्या हातात नाही, परंतु माझ्या हातांच्या रेषावर, म्हणजेच माझा जो हा तळहात आहे त्या तळहाताच्या पाठीमागे माझा जो मणका आहे ना, त्याच्यामध्ये जी शक्ती आहे आणि ही शक्ती मी तुम्हा सर्वांना दाखवून देण्यासाठी, त्या शक्तीचा संदेश देण्यासाठी मी आज इथे उभी आहे. खरोखर आज आपण सगळेजण म्हणतोय की स्त्री शक्ती आहे. आपण स्त्रिया कशात कमी आहोत का? नाही कमी आपण कशात, कारण आपण 9 महिने बाळाला पोटात ठेवतो आणि जन्म देतो, तरी देखील आपण म्हटलं जातं की आपली संस्कृती ही पुरुष प्रधान संस्कृती आहे. आम्ही महिला सकाळी उठल्यापासून आमचं कार्य चालू असतं. आज आपण बघत असाल की स्त्रिया चूल आणि मूल सांभाळून आपलं कार्य करत आहेत. मग कोणत्या क्षेत्रात स्त्रिया नाही आहेत? पाहतो ना, असं कोणतं तरी एक क्षेत्र उरलंय का आपल्याला की ज्या क्षेत्रात स्त्रिया नाही आहेत? स्त्रिया मोठ्या प्रमाणात आज येत आहेत, तरी देखील आज जर आपण बघितलं तर मुलांच्या तुलनेत मुलींचा दर हा घसरत चाललेला आहे. का
असं होतंय, प्रत्येकालाच वाटतं की मुलगा हवा, मुलगी नको, वंशाचा दिवा हवा. हे सगळं असं होतं. जर तुम्ही पुरातन काळामध्ये बघितलं तर मुलांना जी मुलं असायची ती आयांची नावं त्यांना द्यायची. मग गौतमी पुत्र, मग अंजनी पुत्र, अशा प्रकारे स्त्रियांचं राज्य होतं पुरातन काळामध्ये. त्या शास्त्रामध्ये पारंगत होत्या. पण मला वाटतं कुठेतरी भीती वाटत असेल की स्त्रिया जर पुढे गेल्या तर पुरुष प्रधान संस्कृती येणार नाही. पण आताचा जर काळ बघितला तर आपली ही पुरुष प्रधान संस्कृती आहे. पण आज मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जो मुलींना, जो स्त्रियांना दर्जा दिलेला आहे तो वाखाणण्यासारखा आहे. आज आमच्या मुख्यमंत्र्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आज तुम्ही पाहाल लेक लाडकी योजना त्यांनी आणलेली आहे. लेक जन्माला आल्यावर 1,01,000 रुपयाचं मानधन मुलींना देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आज जर बघितलं बचत गटाच्या माध्यमातून आज महिलांना सक्षम करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आज असं कोणतंही क्षेत्र नाही आहे, औद्योगिक, शैक्षणिक, प्रत्येक क्षेत्रामध्ये ते महिलांना आणण्याचा प्रयत्न करतात. बचत गटाच्या माध्यमातून जर एखाद्या महिलेला उद्योग करायचा असेल तर तिला 1-1 लाखाचं मानधन दिलं जात आहे. आताच आमचे जे गोसावी सर आहेत त्यांनी चांगली माहिती दिलेली आहे. आज आवटे साहेबांनी बचत गटाविषयी तुम्हाला चांगली माहिती दिली आणि खरोखर तुम्ही महिला सगळं मन देऊन ऐकत आहात आणि आपण या व्यासपीठावर येऊन आपलं मनोगत आपण व्यक्त करत आहे. खरोखर याच्यातूनच आपल्याला जाणवतं की स्त्री ही किती मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहे आणि तुम्ही करत आहात. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते. म्हणजे मी एका पुस्तकामध्ये वाचली होती की एक छोटीशी मुलगी होती, तर ती तिच्या आजीला विचारत होती का म्हणते का सगळीकडे असं चाललंय आजी का स्त्री सक्षमीकरण चाललंय. स्त्री म्हणजे काय, स्त्री सक्षमीकरण म्हणजे काय. खरोखर शीतलताई मात्रे मी यांचं स्वागत करते आणि आपलं खूप खूप कौतुक करते, आपलं अभिनंदन करते. आपल्याला चांगलं पद मिळालं याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन. आणि मला वाटतं आता सगळेच मान्यवरांची भाषण होणार आहेत, पण मी ही छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगते की स्त्री म्हणजे काय. ती आजी एकदम 75 वर्षाची होती. अगदी डोळ्यामध्ये फूल वगैरे तिला पडलेलं होतं आणि ती सांगते, अगं बेटा स्त्री म्हणजे मनुष्य असते. स्त्री म्हणजे काय असते, स्त्री म्हणजे मनुष्य असते. तिला देखील आयुष्य असते. तुडवली तर ती नागिण असते, दिवसली तर ती वाघीण असते, तान्यावळाची नीज असते आणि गडगडली तर ती वीज असते. पण अगं पोरी साऱ्या विश्वामध्ये तिच्या उदरामध्ये सृष्टीचं बीज असते. असं तिने स्त्रीबद्दल चांगली माहिती त्या मुलीला सांगितलं. आणि खरोखर हे आपण स्त्रियांनी सगळ्यांनी जाणलं पाहिजे. स्त्रीमध्ये शक्ती आहे, ती काय करू शकत नाही, ती मनात आणलं ती सर्व करू शकते. आता लवकरच आपण बघितलेलं आहे आपले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे किती चांगलं काम करत आहेत. दिवसातले 20-20 तास ते काम करत आहेत. मग ते औद्योगिक क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असतो. आत्ताच मगाशी मॅडमने सांगितलेलं होतं की आरोग्य क्षेत्रामध्ये त्यांनी किती मोठी रक्कम खर्च केलेली आहे आणि तुम्ही देखील तो प्रश्न उपस्थित केलेला होता इथे. म्हणजेच ज्या पहिल्या मुख्यमंत्र्यांनी जे काम केलं नव्हतं आज ते काम आपले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करत आहे. एवढे सरकार येऊन गेलं, कधी तुम्ही पाहिलं का की त्यांनी असं महिलांसाठी एवढ्या योजना आणलेल्या आहेत. खरोखर आपले राज्याचे मुख्यमंत्री हे कौतुक करण्यासारखी गोष्ट करत आहेत. मी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करते आणि मान्यवर जे आलेले आहेत स्टेजवर त्या सर्वांचं कौतुक करते, अभिनंदन करते आणि आभार मानते. आणि चौगुले साहेबांचंही मनापासून आभार मानते की त्यांनी मला या मंचावर उपस्थित राहण्यासाठी ते आमंत्रित केले आणि तुमच्यासोबत 2 शब्द बोलण्याची संधी दिली. जय हिंद, जय महाराष्ट्र.